नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला जर कुठल्याही दिवसाचा जो वार आहे तो जर काढायचा असेल तर कशा पद्धतीने काढू शकतो. आणि हा प्रश्न जनरली खूप सारे एक्झाम्स मध्ये विचारला जातो. तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची गरज पण नाही पडणार, कारण ते तुमच्या सवयीमध्ये ऑटोमॅटिक येणार. तर आपण जर बघितलं तर आपल्याकडे इथं आहे 10 जुलै 2019. तर याचा वार आपण कसा काढणार की ह्या दिवशी कुठला वार होता. ओके, तर तुम्ही काय करणार, तर मी इथे तुम्हाला एक कोड जस्ट सांगतो की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते डिसेंबर पर्यंत हे काही नंबर्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जसं की मी जर इथं बघितलं की आपल्याकडे आहे इथे जुलै. तर जुलैसाठी जर आपण इथं बघितलं तर 6 अंक आहे, तर हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हे सगळे अंक तुम्हाला इथं लक्षात ठेवावे लागतील. ते लक्षात ठेवण्यासाठी सिंपल तुम्ही काय करणार, जानेवारी ते डिसेंबर तुम्हाला लिहावं लागेल. या ठिकाणी बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एक ट्रिक आहे 033, आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 035. ठीक आहे, 033 035. आणि त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर साठी 614 625. तर ही तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आहे हे लक्षात ठेवू शकतात. हे एक झाल्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी मी 2019 विचारले. 2019 जे आहे ते कुठे येतं, तर 2019 जर आपण बघितलं तर 2019 हे येणार 2000 ते 2099 याच्यामध्ये. तर यासाठी जो नंबर आपल्याकडे आहे तो किती आहे, 6. ठीक आहे, तर 1600 ते 1699. कारण एक्झाम मध्ये असं नाही की 21व्या शतकामधलं जे आहे तो वार तुम्हाला विचारणार, कुठलाही वार तुम्हाला विचारू शकतात. तर 1600 ते 1699 साठी 6, याच्यामध्ये जर आलं तर 1700 ते 1799 साठी 4, 1800 ते 1899 साठी 2, 1900 ते 1999 साठी 0. आणि तेच मग रिपीट होणार, म्हणजे 400 वर्षाची एक सायकल आहे ज्यामध्ये 6420 येणार. आता 1999 झाल्यानंतर 2000 ते 2099 म्हणजे जे आपण आता चालू आहे तर त्यासाठी 6 येणार. परत त्याच्या पुढचं 2100 ते 2199 साठी 4, त्यानंतर 2, त्यानंतर 0. म्हणजे प्रत्येक 400 वर्षानंतर हे जे नंबर्स आहेत ह्या ज्या संख्या आहेत त्या बदलणार. तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे आहे. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर साठी ही कोडिंग लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट फक्त जी तुम्हाला लक्षात ठेवायची ती आहे रविवार ते शनिवार, म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे यासाठी 0 1 2 3 4 5 6. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त संडे साठी 0 लक्षात ठेवला तर हे बाकीचे नंबर ऑटोमॅटिक येणार. आणि फक्त हे आणि मंथ हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघूयात कशा पद्धतीने आपण 10 जुलै 2019 जे आहे ते त्याचा वार काढूयात. ठीक आहे, आता या ठिकाणी 10 जुलै 2019 तर तुम्हाला करायचं काय, तर या ठिकाणी हे जे 10 आहे ते 10 तुम्ही ऍज इट इज लिहिणार. त्यानंतर 2019 मधले हे जे शेवटचे 2 अंक आहेत ते तुम्हाला इथे लिहावे लागतील. बेसिकली आपल्याला यांची बेरीज करायची, त्यामुळे मी एकाखाली एक लिहितोय. आता पुढची गोष्ट अशी की जे 19 आपल्याकडे आहे त्या 19ला आपल्याला भाग द्यायचा आहे 4 ने. आता 19ला जर तुम्ही 4 ने भाग दिला तर 4 चौक होणार तुमचे 16, आणि इथं आपल्याला रिमेनिंग जो आहे बाकी येणार 3, आणि कोशंट म्हणजे भागाकार येणार 4. तर हे 4 जे आहे, जो कोशंट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. ठीक आहे, भागाकार इथे घ्यायचा आहे आणि तो भागाकार लिहायचा इथं. त्यानंतर आपण जाणार कोडिंग मध्ये. आता या ठिकाणी आपल्याकडे किती आहे, जुलै आहे आणि 2019. तर जुलैसाठी जर आपण बघितलं तर जुलै जो आहे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. तर जुलैसाठी कुठला अंक आपल्याला घ्यायचा आहे, जुलैसाठी घ्यायचा आहे 6. आणि 2019 आहे तर 2019 म्हणजे 2000 ते 2099 मध्ये येणार, तर ते आहे 6. तर जुलैसाठी पण 6 आणि 2019 साठी पण 6. तर 6 अधिक 6 आपल्याला ऍड करायचे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 6 + 6 आणि या 5 नंबरची तुम्हाला करायची ऍडिशन. तर 9 आणि 4 13, 13 आणि 6 19, आणि 19 आणि 6 आले 25, 25 5 ला 2, आणि आपल्याकडे आले 45. तर या 5 अंकांची बेरीज 45 आल्यानंतर या 45ला आपल्याला परत भागायचं आहे 7 ने. ठीक आहे, कारण आपल्याला वार काढायचा आहे. इथं आपण 4 ने भागितलं, इथं आपल्याला 7 ने भागायचंय. आता 7 ने जर भागितलं तर आपल्याकडे येणार 7 × 42, आणि आपल्याकडे बाकी येणार किती, बाकी येणार 3. तर जसं इथं मी घेतलेला भागाकार होता, तर इथं तुम्हाला भागाकार नाही घ्यायचा, तर तुम्हाला इथं कन्सिडर करायचं आहे बाकी, म्हणजे इथं रिमाइंडर किती आहे. ठीक आहे,
तर हा जे बाकी आहे हा बाकी आहे 3. तर 3 साठी तुम्हाला जावं लागेल वारवर. तर वारवरती 3 जो आहे तो कुणाचा कोड आहे, तर 3 जो आहे तो वेनसडे म्हणजे बुधवार याचा कोड आहे. तर 10 जुलै 2019 रोजी 3 रिमाइंडर असल्यामुळे जो वार होता तो होता बुधवार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येचा जो वार आहे तो काढू शकतात. ठीक आहे. आता आपल्याकडे दुसरं जे एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसाचा वार कुठला असणार आहे ते काढायचंय. सेम प्रोसिजर तुम्हाला इथं पण फॉलो करायची. तर तुम्हाला 15 घ्यायचे इथं, त्यानंतर इथं 47 जे आहे तुम्हाला इथं घ्यायचे. आता 1947 आपण बघणार आहोत की कुठल्या त्या 400 वर्षाच्या सायकलमध्ये येणार. तर इथं जर आपण बघितलं तर 1947 म्हणजे 1900 ते 1999. तर याचा जो कोड आहे तो किती आहे 0. तर याचा कोड आहे 0. तर आपण इथं 0 घेणार. आणि जर आपण बघितलं ऑगस्ट, तर ऑगस्ट साठी कुठला नंबर आहे तर ऑगस्ट साठी आहे 2. तर 1947 साठी 0 आणि ऑगस्ट साठी 2. तर 0 अधिक 2 आपल्याला घ्यायचंय. तर 0 अधिक 2 आणि अजून आपलं बाकी काय 47. 47 ला आपल्याला भागायचं आहे कितीने 4 ने. तर 4 ने जर तुम्ही 47 ला भागितलं तुम्हाला मिळणार किती इथं 4 1 4 आणि त्यानंतर आपल्याकडे उरणार किती, आपल्याकडे उरणार 7. परत 4 1 4 आणि आपल्याकडे इथं बाकी येणार 3. पण आपल्याला घ्यायचं काय, आपल्याला घ्यायचं आहे कोशंट म्हणजे भागाकार. तर भागाकार आपण इथं घेणार तो आला 11. आता 5च्या 5 संख्या आपल्याकडे आहे. ठीक आहे. तर यांची करणार आपण बेरीज. 5 आणि 7 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, 15शी 5 चला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 1 7. तर आपल्याकडे आले 75. आता ह्या 75 ला आपल्याला भागायचं आहे 7 ने, कारण एका आठवड्यामध्ये वार किती दिवस असतात 7. तर 7 ने जर याला भागितलं तर आपल्याकडे येणार 7 10 70. तर आपल्याकडे उरणार 5. तर आपल्याला इथं मात्र बाकी म्हणजे रिमाइंडर घ्यायचा आहे तो किती आहे 5. तर 5 जर आपण बघितला तर 5 हा कुठल्या जो वार आहे त्याचा अंक आहे. तर 5 जर आपण बघितला तो फ्रायडेचा वार आहे. तर म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी कुठला वार होता तर त्या दिवशी होता फ्रायडेज म्हणजेच शुक्रवार. तर अशा पद्धतीने तुम्ही या कोडचा वापर करून कुठलाही जर तुम्हाला तारीख दिली असेल तर त्याचा वार काढू शकतात. तर तुम्ही काय करणार, तुमची जे जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसाचा जर तुम्हाला वार काढायचा असेल तर ह्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही तो वार काढू शकतात. तर प्रॅक्टिस केल्यानंतर अजून तुम्हाला हे नंबर जास्त लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. थँक्यू.